आमंत्रित करते फुलं शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी. ज्या लोकांनी म्हणजे आता सरांनी जे अनुभव सांगितले बरोबर, तर ज्या लोकांना माहितच नाही की जरबेरा दिसतो कसा, बरोबर आहे, गुलाब दिसतो कसा, कार्नेशन दिसतो कसं, ऑर्किड कसं दिसतं, त्या लोकांसाठी आपण थोडस जरा आपण प्रेझेंटेशनच्या स्वरूपात बघणार आहे की हे जी फुलपिक आहेत. आपण जर का पाहिलं तर आपण साधारणतः आपल्या भारतामधून ज्या ज्या देशांना फुलं साधारणतः पाठवत असतो, बऱ्याचशा लोकांना जे लोक फॉलोअर्स करणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात, बरोबर आहे, तर त्यांना जर का फुलपिकांचं जर का तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं असेल तर आपण साधारणतः USA, जपान, नेदरलँड, जर्मनी इकडल्या देशांमध्ये फुलपिकं पाठवत असतो. महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणकोणती फुलपिकं घेऊ शकता ते मला फक्त जास्त वेळ घेणार आहे, फक्त 10 मिनिटं घेणार आहे तुमचं. तर आपल्या इथं कोणकोणती फुलपिकं चांगल्या प्रकारे चालतात ज्या लोकांनी पाहिलेली नाही फुलांची पिक्चर्स, बरोबर आहे, तर भारतामध्ये चालणारी ही टॉप 10 ची 10 फ्लॉवर्स आहेत. एक आहे तुमचं गुलाब, ज्याला म्हणतो अँथुरियम, ख्रिसॅन्थेमम म्हणजे तुमची शेवंती आली, बरोबर आहे, जरबेरा, दहेलिया, कार्नेशन, लिलियम, ग्लॅडिओलस, ऑर्किड आणि ट्युबरस. ह्या 10 फुल पिकांना इंडियामध्ये चांगल्या प्रकारचं डिमांड आहे. जसं सरांनी सांगितलं, आपला जर का विचार केला तर आपण महाराष्ट्रामध्ये शक्यतो करून जरबेरा, गुलाब आणि कार्नेशन या 3 फुल पिकांच्या बाहेर जात नाही. जे लोक अँथोरियम आणि ऑर्किडची लागवड करतात, बरोबर आहे, जे लोक अँथोरियम आणि ऑर्किडची लागवड करतात तो आपला जो रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, तुमचा जो गोव्याचा जो पार्ट आहे म्हणजे बाहेरचा बॉर्डर की जिथं समुद्र किनारा जवळ आहे अशा ठिकाणी तुम्ही अँथोरियम आणि ऑर्किडची लागवड करू शकता, कारण की तिथं आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे. आपल्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन या पिकांची लागवड करू शकतो. आता याच्यामध्ये जर का तुम्हाला जरबेरा पिकाची लागवड करायची असेल, सरांनी जसं सांगितलं, जरबेराची साधारणतः तुमच्या एका एकरमध्ये 24,000 झाडं बसतात. जर का त्याची लागवड तुम्ही 1 फूटवर केली तर एका एकरमध्ये साधारणतः आपली जरबेराची 24,000 झाडं बसतात. एक झाड तुमचं वर्षाला ऑन अन ॲव्हरेज 45 ते 50 फुलं देतं, बरोबर आहे. एक झाड जरबेराचं तुमचं वर्षाला ऑन अन ॲव्हरेज 45 ते 50 फुलं देतं. जरबेराचं जर का तुम्ही फुल बघितलं हे अशा प्रकारे तुम्हाला बेड बनवावा लागतो. अशा प्रकारे तुम्ही जे बघता हा तुमचा बेड आहे, आतमध्ये हा जो बेड बनवलाय तर या बेडवरती तुम्हाला हॅलो, हा जो बेड आहे तुमचा, बरोबर आहे, या बेडवरती तुम्हाला जरबेराची 1 फूट बाय 1 फुटावर लागवड करा. जो जरबेराचा बेड आहे त्याच्यावरती आपण 1 फूट बाय 1 फुटावरती लागवड करतो, म्हणजे साधारणतः 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. हा जो तुमचा बेड आहे, बरोबर, आता हा बेड बरोबर काटकोन त्रिकोणच झालेला. आपले बेड कधी असे वाचतात का शेतामध्ये, आपण असे बेड बनवतो, परंतु याला काय केलं आम्ही, याला दोन्ही साईडनं जसं करायला आपण सेंटरिंग करतो, बरोबर, अशा दोन्ही साईडला आपण याला फळ्या बसवल्या होत्या आणि नंतर हे बेड बनवले होते. हे बेड बनवण्याचा खर्च जास्त होतो थोडासा, परंतु नंतर तुम्ही जर का माती वगैरे, पाणी वगैरे चांगल्या प्रकारे दिलं, मॉइश्चर वगैरे चांगलं मेंटेन राहिलं तर तुमचे असे बेड राहू शकतात. याच्यावरती साधारणतः आपण 1 फूट बाय 1 फुटावरती जरबेराची लागवड करतो. साधारणतः एका एकरमध्ये तुमची जरबेराची 24,000 झाडं बसतात. हे जे जरबेराचं रोप आहे हे टिश्यू कल्चर पासून बनवलेलं रोप आहे. एका रोपाची किंमत ऑन अन ॲव्हरेज तुमची 38 ते 40 रुपये असते. आता जरबेराच्या रोपाची किंमत 38 ते 40 रुपये का होते, कारण की जरबेरासाठी तुम्ही जे रोप बनवता टिश्यू कल्चर लॅबमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला जे कल्चर आणावं लागतं तर ते कल्चर तुम्हाला बाहेरच्या देशामधून आणावं लागतं आणि त्याची रॉयल्टी इथल्या कंपन्यांना पेड करावी लागते, त्याचा भार आपल्यावरती ते टाकतात. हे जे जरबेरा असेल, तुमचं अँथोरियम असेल, ऑर्किड असेल, याच्या रोपांची किंमत तुमची जास्त का असते, 40 रुपये 60 रुपये, कारण की ह्याची रोपं जी टिश्यू कल्चर लॅबमध्ये बनली जातात ते टिश्यू कल्चर लॅबमध्ये बनवण्यासाठी त्याचं जे मदर कल्चर असतं तर हे आपल्याला दुसऱ्या देशामधून आणावं लागतं. इथले कंपनीवाले जे दुसऱ्या देशामधून ते कल्चर आणत असतात तर त्यांना त्या कल्चरसाठी त्याची रॉयल्टी पेड करावी लागते, त्याच्यामुळे त्याची किंमत इथं वाढते. जरबेराची एका एकरमध्ये 24,000 झाडं बसतात. एक झाड वर्षाला 45 ते 50 फुलं देतं, बरोबर आहे, म्हणजे फुलांची संख्या किती झाली वर्षाला, 24,000 × 50 12 लाख रुपये झाले. एका रोपाची ऑन अन ॲव्हरेज किंमत सर आपण 2.5 रुपयेच पकडू. एका फुलाची किंमत ऑन अन ॲव्हरेज 24,000 झाड आहेत, बरोबर आहे,
45 ते 50 फुलं आहेत, म्हणजे तुमची वर्षाला किती फुलं आली? 1 एकर मध्ये 12 लाख फुलं पकडू आपण. 12 लाख फुलाला एका फुलाची किंमत आपण मार्केटमध्ये 250 रुपये पकडली. एका फुलाची किंमत तुम्ही 250 रुपये पकडली तर ते हे जरबेराचं फुल आहे तुम्हाला जे दिसतंय समोर, बरोबर आहे. एका फुलाची जर का किंमत तुम्ही 250 रुपये पकडली, 12 लाख इंटू 250 रुपये झाले किती तुमचे? 30 लाख रुपये. 30 लाखामध्ये 50% प्रॉफिट, 50% खर्च, 15 लाख. 15 लाखाचं सर आपण 12 लाखच पकडू. 12 लाखाचं तुम्ही 10 लाखच पकडा. 10 लाखाचं तुम्ही 8 लाखच धरा. 8 लाखाचं तुम्ही 6 लाखच धरा. महिन्याला तुमचे 50 लाख रुपये. तळेगाव दाभाड्याला जिथं आम्ही वर्किंग करतो तिथं एकाच जागेवरती 300 एकर पॉलिहाऊसचा एरिया आहे, लाईक मिनी इस्रायल. तळेगाव दाभाड्यामध्ये जिथं आम्ही वर्किंग करतो तिथं एकाच जागेवरती 300 एकर पॉलिहाऊसचा एरिया आहे, बरोबर आहे. तिथं बरेचसे लोक स्वतःचं पॉलिहाऊस नसताना दुसऱ्याचं पॉलिहाऊस भाड्याने घेतात आणि त्या मालकाला ते महिन्याला 50,000 रुपये देतात. म्हणजे एका एकरला जर का ती व्यक्ती महिन्याला 50,000 रुपये रेंट देत असेल, म्हणजे वर्षाला किती रुपये रेंट देते ती? 6 लाख रुपये. 50,000 इंटू 12, वर्षाला ती व्यक्ती 6 लाख रुपये रेंट देऊन पण त्या व्यक्तीला परवडते. म्हणजे साहजिकच ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी तथ्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार. आता हे जे जरबेराचं पीक आहे, सरांनी जसं सांगितलं की जरबेराचं पीक तुम्ही लावलं, लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यानंतर तुमचं पहिलं फुल काढायला तयार होतं. आता फुल काढायला कधी तयार झालंय तुम्ही ओळखायचं कसं आणि कोणत्या फुलाला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची डिमांड आहे? की ज्या जरबेराच्या फुलाच्या दांड्याची लांबी, ज्या जरबेराच्या फुलाच्या दांड्याची लांबी 45 ते 55 सेंटीमीटर आहे, ज्या जरबेराच्या फुलाचा व्यास, ज्या जरबेराच्या फुलाचा व्यास 10 ते 12 सेंटीमीटर आहे आणि जे जरबेराचं फुल तुमचं काढल्यानंतर कमीत कमी एक 8 ते 10 दिवस टिकून राहतं, असं जरबेराचं तुमचं फुल असेल तर तुम्हाला त्याला मार्केटला डिमांड चांगल्या प्रकारे मिळते, बरोबर आहे. म्हणजे जरबेराचा तुमचा आयडियल. आता हे जरबेराचं फुल तुम्हाला काढताना सुरुवातीला तुमचं हे तुमचं झाड आहे, बरोबर आहे. आपण त्याचा व्यास मोजला, डायमीटर मोजला, त्याच्या फुलाची एक दांड्याची लांबी मोजली अंदाजे. हे फुल काढताना तुम्हाला काही ह्याला म्हणजे काढताना तुम्हाला कैचीचा वगैरे याचा कशाचा वापर करण्याची गरज भासत नाही. तुम्ही फक्त हाताने त्याला जस्ट स्लाइटली ट्विस्ट करायचं, त्याच्या आजूबाजूची पानं दूर करायची, पकडायचं तुमचं, नंतर ते कट करून घ्यायचं, नंतर हे खाली याला तिरकासा कट मारायचा, बरोबर आहे. कारण आपण नंतर त्याला पाण्यामध्ये ठेवतो, तिरका कट मारायचा. नंतर एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये त्याला इझिली ओवून घ्यायचं. जरबेराचं जे फुल आहे तर ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही इझिली ओवून घ्यायचं आणि नंतर साधारणतः 10 फुलांचा आपण बंच करतो. म्हणजे आज जर का तुम्ही मार्केटला किंवा तुम्ही ऍग्रोन पेपर मध्ये वाचता, जरबेराची आजची जर का तुम्ही किंमत बघितली तर तुम्हाला ते 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये दिसतं. म्हणजे ती जी 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये ही जी किंमत आहे, ही किंमत एका फुलाची नसून ती एका बंच असते की त्या बंच मध्ये तुमची 10 फुलं असतात. म्हणजे पेपर मध्ये आपण वाचतो 40 रुपये जरबेरा, 40 रुपये जरबेरा म्हणजे त्या 10 फुलांच्या जरबेराच्या बंचची किंमत 40 रुपये, म्हणजे एका फुलाची किंमत तुमची 4 रुपये. पण तेच बंच मध्ये तुम्ही विकत न घेता असं तुम्ही सुट्टा विकत घ्या तर तुम्हाला एका फुलाची किंमत होते 15 रुपये, 10 रुपये किंवा 20 रुपये. थोडक्यात काय की जेव्हा तुम्ही बंच मध्ये जास्त कधी कधी तुम्हाला वाटत नसेल की जरबेराच्या फुलाची किंमत 50 पैशापर्यंत पण जाते, कधी कधी 50 पैसे ते 250. हा 50 पैशापर्यंत पण तुमची किंमत जाते. तिथं पण तुमच्यामध्ये एक गोष्ट पाहिजे, मगाशी मी सांगितली ती म्हणजे संयम. म्हणजे रेट जरी कमी झाला तरी तुम्ही त्याच्यामध्ये पाठीमाग हटलं नाही पाहिजे, ठीक आहे. तर हा तुम्ही करून घ्यायचा आणि नंतर मग तुम्ही आपण पाणी असलेल्या बकेटमध्ये तो ठेवतो, नंतर मग आपण तो बॉक्स मध्ये पॅकिंग करतो आणि मग तुम्ही याच्यामध्ये तुम्ही 35 बंच, 40 बंच बॉक्स मध्ये पॅकिंग ठेवून मग तुम्ही दूरच्या मार्केटला किंवा तुमच्या लोकलच्या मार्केटला तुम्ही याला पाठवू शकता. साधारणतः जरबेराचं झाड एकदा लावल्यानंतर जसं सरांनी सांगितलं की त्यांनी 7 ते 8 वर्ष टिकवलं, पण आपण एक अंदाजे त्याचं जे इकॉनॉमिकल लाईफ की ज्या अवस्थेपर्यंत झाड तुमचे चांगल्या प्रकारे 45 ते 50 फुलं देतं, ते कमीत कमी आयुष्यमान जरबेराचे आपण 3 वर्ष पकडतो. म्हणजे काय की जरबेराचं तुम्ही जर का एकदा झाड लावलं तर परत 3 वर्ष तुम्हाला त्याचे वाफे बेड तोडण्याची गरज नाही. परंतु जर का तुम्ही भाजीपाला पिकांचा विचार केला, जर का तुम्ही भाजीपाला पिकांचा विचार केला तर तुम्हाला भाजीपाला पिकांचा कालावधी 8 ते 10 महिने असतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला ते बेड काढा, तोडा, परत नवीन बेड बनवा, परत नवीन रोपांची लागवड करा. हे तुम्हाला भाजीपाला पिकांमध्ये करावं लागतं, जे आपण फुल पिकांमध्ये टाळू शकतो. म्हणजे एकदा तुम्ही फक्त याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च जास्त आहे.
जर का फुल पीक तुम्हाला घ्यायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचा तूस हा मीडिया हवाच. जर का तुम्ही याच्यामध्ये वेगळी सॉइल वापरली तर त्याच्यामध्ये फुल शेती 101% सक्सेसफुल होत नाही. याचा अर्थ जरबेरा शेड हाऊस मध्ये येत नाही असं नाही. जरबेरा शेड हाऊस मध्ये पण येतो, परंतु मी जे तुम्हाला आताचे जे क्रायटेरिया सांगितले, फुलाच्या दांड्याची लांबी, त्या फुलाचा व्यास, वेडावाकडा, फुलाची स्टेम लेंथ डेव्हलप होते. बरोबर आहे. ओपनला पण येतो, परंतु या प्रमाणामध्ये त्याची कळी असेल किंवा त्याच्या दांड्याची लांबी असेल ती तुमची आतमध्ये डेव्हलप होत नाही. या अशा प्रकारे तुमचा प्लॉट असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला जरबेरा मार्केटमध्ये लावतात. त्याच्यानंतर तुमचं येतं ते म्हणजे कार्नेशन. जसं सांगितलं सरांनी की कार्नेशन मध्ये जनरली 2 प्रकार आहेत. एक आहे स्टँडर्ड प्रकार आणि दुसरा आहे स्प्रे प्रकार. म्हणजे स्टँडर्ड आणि स्प्रे या दोन्हीमध्ये फरक आहे. तर स्टँडर्ड मध्ये तुमची जी फुलं आहेत, बरोबर आहे, तर त्या फुलाचा जो आकार आहे हा तुमचा चांगला असतो, एकसारखा असतो. स्प्रे मध्ये तुमची अशी झुपक्यामध्ये फुलं येतात आणि स्टँडर्ड मध्ये तुमचं एकसारखं असं स्टेम येतं. सगळ्या फुलपिकांमध्ये नाजूक फुलपीक, सर्व फुलपिकांमध्ये नाजूक फुलपीक म्हटलं तर कुठलं जातं? कार्नेशन. कारण की याला तुम्हाला 4 जाळ्या लावाव्या लागतात. याला सुरुवातीला तुम्हाला खाली अशा प्रकारे 4 जाळ्या लावाव्या लागतात. याची लागवड आपण 15 बाय 15 सेंटीमीटर वर करतो. याची लागवड आपण म्हणजे जरबेराच्या 50% 15 बाय 15 सेंटीमीटर वर करतो. याला सुरुवातीला 7.5 सेंटीमीटर, नंतर 2 जाळ्या 10.5 सेंटीमीटरला आणि शेवटची जाळी 12.5 सेंटीमीटरला तुम्हाला गार्निशला आपण सुरुवात करतो. जसं प्लांट वाढेल तसं प्लांट तुम्हाला त्या जाळीमधून वरती घ्यावं लागतं. या अशा प्रकारे तुम्हाला कार्नेशनचा प्लॉट असतो. या फुलाची सर किंमत किती आता मार्केटला रेट किती कार्नेशनचा? 100च्या वर आहे. एका बंच मध्ये किती फुलं असतात आपली? 20 फुलं असतात. कधी कधी तुम्हाला 200 रुपये. जसं आम्ही गुलाबाच्या बाबतीत म्हणतो नेहमी की गुलाबाचा जर का तुम्ही फेब्रुवारी महिन्यामधला रेट बघितला बंचचा, बरोबर आहे, तर तो 300च्या वरती जातो. आणि गुलाबाची एका बंच मध्ये 20 फुलं असतात. 20 फुलांचा रेट 300 वर. आताचा तुम्ही रेट बघितला तर 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये तुमचा रेट आहे. हा म्हणजे 120 रुपये दरम्यान. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय, तुम्हाला कोणतं फुल पे घ्यायचंय आणि त्याला मार्केटला डिमांड किती. नाहीतर तुमचा व्हॅलेंटाईन डे निघून जायचा, फ्रेंडशिप डे निघून जायचा, तुमची मग गुलाबाच्या फुलं फुलायची, बरोबर आहे. तर तिथं तुम्हाला ते परवडणार नाही. मार्केटला कोणता सीझन आहे, लग्न सराई कधी, गणपती फेस्टिवल कधी, नवरात्र कधी, ख्रिसमस कधी, त्या दरम्यानच तुमच्या झाडाला फुल लागलं गेलं पाहिजे. पण आपण काय करतो, आता मला सबसिडी मिळाली, आता मी पॉलिहाऊस बांधलं, आता हे केलं. तुमची आतमधलं कोणतंही पीक असू द्या, पॉलिहाऊस मधलं पीक असू द्या किंवा नेट हाऊस मधलं फुल पीक असू द्या, त्याच्यावरती कधी छापलेलं नसतं पॉलिहाऊसचा गुलाब, पॉलिहाऊस मधली मिरची. जर का बाहेरच्या वातावरणामधली मिरची आणि पॉलिहाऊस मधली मिरची एका दिवशी गेली तर तुम्हाला मार्केटमध्ये रेट सेमच मिळणार आहे, परंतु पॉलिहाऊस मध्ये तुमचा खर्च जास्त आलेला आहे. थोडक्यात ही जी टेक्नॉलॉजी मागाच्या पासून आपण ऐकतोय, या टेक्नॉलॉजीचा एक फायदा तो म्हणजे ऑफ सीझन कल्टिव्हेशन. म्हणजे मला जर का ढोबळी मिरची खायची आणि ती जर का माझ्या इथं उन्हाळ्यामध्ये येते तर ती मला पावसाळ्यामध्ये पण खायची आणि हिवाळ्यामध्ये पण खायची, तर त्याच्यासाठी तुमचं हे पॉलिहाऊस आहे. कोणताही भाजीपाला पीक किंवा कोणतंही फुल पीक जर का तुम्हाला वर्षभर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पॉलिहाऊस मध्ये किंवा नेट हाऊस मध्ये फ्लावर किंवा भाजीपाला पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरं त्याच्यामध्ये गुलाबाची लागवड, बरोबर आहे. गुलाबाची एका एकरमध्ये साधारणतः आपण 32,000 ते 34,000 रोपं बसवतो. एक रोप वर्षाला 25 ते 30 फुलं देतं. एका फुलाची किंमत ऑन अँड एव्हरेज आपण 3.5 ते 4 रुपये पकडतो. असं केलं तर साधारणतः 28 ते 30 लाख रुपये तुम्हाला वर्षाला मिळतात. त्याच्या 50% तुमचे म्हणजे साधारणतः 14 ते 15 लाख रुपये तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. तळेगाव दाभाडेमध्ये 300 एकर पॉलिहाऊस आहेत, त्यातल्या 295 एकर पॉलिहाऊस मध्ये फक्त आणि फक्त गुलाबच आहे. आता तुम्ही काय म्हणसाल की माझ्या शेजारच्या मी गुलाब लावून मला कुठं मार्केट मिळेल. तुम्ही ते एका शेतकऱ्याचा विचार करता. तुमच्यासारखे असे खूप शेतकरी आहेत इंडियामध्ये जे आपण फक्त काय करतो की माझ्या इथं 10 पॉलिहाऊस आहेत, त्यांनी पण गुलाब लावला, मी पण गुलाब लावला. तुमची जर का क्वालिटी चांगली असेल, बरोबर आहे, तुमची जर का गुणवत्ता चांगली असेल तर तुमच्या ह्याला दुसरा कोणही वाली आतमध्ये नसतात. तुमच्या मार्केटमध्ये जसं सरांनी सांगितलं की त्यांचे 3 ब्रँड्स होते, त्या ब्रँड्सनं तुम्ही मार्केटमध्ये तुमची फुल पीक असतील किंवा तुमची भाजीपाला पीक असेल त्या ब्रँड्सनं तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. गुलाबाची जी रोपं मिळतात मार्केटमध्ये तर ती 2 पद्धतीनं बनवलेली गुलाबाची रोपं असतात. एक असती बडिंगची पद्धत आणि दुसरी असती ग्राफ्टिंगची पद्धत, बरोबर आहे. बडिंगची रोप आणि ग्राफ्टिंगची. सध्या मेजॉरिटी जे लोक वापरतात शेतकरी तर ते ग्राफ्टिंगची रोपं जास्त वापरतात. बडिंगचं रोप थोडंसं स्वस्त असतं कारण की त्याच्या आपण आतमध्ये एक डोळा भरलेला असतो. ग्राफ्टिंग मध्ये तुम्ही ते कलम केलेलं असतं. म्हणजे एक जंगली झाड असतं आणि त्या जंगली झाडाला तुम्हाला ज्या रंगाचं फुल पाहिजे, लाल कलरचं पाहिजे का पिवळ्या कलरचं पाहिजे का व्हाईट कलरचं पाहिजे का ऑरेंजचं पाहिजे, त्या रंगाचं तुम्ही हे करता.
जनरली गुलाबामध्ये तुम्ही 1 एकरचं गुलाब केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 ते 70% प्लॅनिंग फक्त रेड कलरचं करावं लागतं. उरले तुम्ही 10% मग येलो कलर, ऑरेंज कलर, व्हाईट कलर त्याच्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये आपण तो प्लॅनिंग करतो. बरोबर आहे. एका ह्याची किंमत तुमची 3.5 ते 4 रुपयाला जाते. ऑन अँड ॲव्हरेज गुलाबाचा जर आपण सीझन बघितला तर साधारणतः तुमचं ख्रिसमस, फ्रेंडशिप डे, बरोबर आहे, तुमचं व्हॅलेंटाईन डे, नवरात्री उत्सव, याच्यामध्ये गुलाबाला चांगल्या प्रकारे डिमांड असतात. त्या पद्धतीने म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की कुठल्याही फुल पिकांचं जर का तुम्हाला आतमध्ये प्लॅनिंग करायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग मार्केटला कोणत्या फुल पिकाची कधी डिमांड आहे त्याच्यानुसार तुम्हाला करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ही टेक्नॉलॉजी परवडण्यासारखी आहे. जे लोक म्हणतात ना मी गुलाब केला पण त्याला रेट सापडत नाही. का रेट सापडत नाही? कारण की त्यांचा गुलाब हा तो सीझन झाल्यानंतर उमलतोय. त्यांचा जरबेरा तो सीझन झाल्यानंतर उमलतोय, त्याच्यामुळे तुम्हाला तो परवडेल. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण असली तर विचारा. याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही कारण पुढचे 2 वाजता दुसरं सेशन आहे आतमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला गुलाबाची लागवड करा. अँथोरियमचं पण पिक्चर दाखवतो तुम्हाला मी जाता आता. हे जास्त करून तुमचं जिथं आर्द्रता जास्त आहे, बरोबर आहे, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, तिकडे तुमचं अँथोरियम होतं. अँथोरियम आणि ऑर्किडची लागवड तुम्हाला मातीमध्ये आपण करत नाही. त्याची लागवड आपण कोकोशेल मध्ये करतो. म्हणजे नारळाचे जे तुम्ही वरती जी साल काढता ना त्याच्यामध्ये आपली लागवड होत असते अँथोरियम आणि ऑर्किड मध्ये. इथं तुम्हाला दिसत हे नारळाचे तुम्ही काढले म्हणजे त्याचा मीडिया हाच आहे की याच्यामध्येच आपण अँथोरियमचे आणि ऑर्किडचे प्लांटेशन करत असतो. अशा प्रकारे अँथोरियमचं पोल असतं तुमचं. ठीक आहे. काय अडचण असली तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. जे नवीन लोक आले त्यांच्यासाठी परत एकदा नंबर देतो. माझं नाव आहे हेमंत जगताप. मोबाईल नंबर आहे 8275 37 10 82 8275 371082. पुन्हा जर का पॉली हाऊस, नेट हाऊस, त्याच्यामध्ये फुलशेती, भाजीपाला पिकं याच्याविषयी कधी जरी अडचण आली तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. धन्यवाद. 8275 371082. धन्यवाद जगताप सर. जगताप सरांनी आज आपल्याला फुलं शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. तर इथे यामध्ये यांनी आपल्याला कोणकोणती फुलांची हे आपण घेऊ शकतो उत्पादन, आपल्या वातावरणात कोणकोणती फुले चांगल्या प्रकारे उत्पादित होतात, तसेच फुलांचे बेड कसे असावे, फुलशेतीसाठी कोणतं मीडिया वापरावे, या तांत्रिक गोष्टीपासून तर कोणत्या फुलाला मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे किंवा कधी डिमांड ती वाढते, आपण त्यानुसार कसं प्लॅनिंग करायचं, फुलांना किंमत कशी मिळते, लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व बारकावे सरांनी आपल्याशी शेअर केलेले आहेत. यामध्ये सरांनी जरबेरा, कार्नेशन आणि गुलाब ह्या पिकांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. फुलशेती करताना ती सीझननुसार करावी हे तंत्र अवलंबल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो सरांच्या म्हणण्यानुसार. आणि वर्षभर आपल्याला हंगामी पीक सुद्धा कसं घेता येतं या पॉली हाऊस टेक्निकच्या माध्यमातून हे सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. तर ॲग्रोव्हिजनच्या वतीने मी सरांचे आभार मानते. धन्यवाद सर. आणि यानंतरचं जे लेक्चर आहे ते जवस उत्पादन आणि मूल्यवर्धन डॉक्टर प्रकाश घोरपडे हे थोड्या वेळात सुरू होईल. तरी आपण सर्वांनी इथेच थांबावं. धन्यवाद. या विषयावर आहे आणि या कार्यशाळेचे प्रमुख वक्ता डॉक्टर प्रकाश घोरपडे हे आहेत. यांना मी विनंती करते की त्यांनी आजची कार्यशाळा सुरू करावी. उपस्थित असणारे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, लांबट साहेब तुम्ही डायसवर या. आजच्या जवस उत्पादन आणि मूल्यवर्धन हे 2 विभागात प्रेझेंट केलं जाईल. दुसरा पार्ट जो गट शेतीचा आहे आणि तो पार्ट थोडक्यात लांबट साहेब समजावून सांगतील. साधारणतः हे जवस एकेकाळी रब्बीतलं विदर्भातलं मुख्य पीक होतं आणि आता काळाच्या ओघामध्ये याची लागवड कमी होऊन राहिली. आणि जवसाचं महत्त्व लोकांना पूर्वीच्या काळात होतं
आणि ते आता ह्या पिढीला समजावून सांगावं आणि जवसाचं महत्त्व समजल्यानंतर त्याची शेती करून त्याचं मूल्यवर्धन करून शेतकऱ्याला फायदा कसा होईल हा याच्यासमोर उद्देश होता. तुम्ही आता पाहाल की जवसामध्ये साधारणतः भारतामध्ये 20 लाख हेक्टर जवसाची शेती होत होती आणि पाहता पाहता आता आपण 3 लाखापर्यंत आलो. दुसरं जर विदर्भाचं जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये एकेकाळी 2.5 लाख हेक्टर पीक होतं आणि आता ते मला वाटतं 40,000 तर ती जुनी फिगर आहे. आता यावर्षी काय तर 25 ते 30,000 हेक्टर असेल. आणि प्रामुख्याने हे पूर्व विदर्भातले 6 जिल्हे जसं चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, वर्धा आहे, नागपूर आहे. तर या सर्व भंडारा आहे, गोंदिया आहे. तर या सर्व जिल्ह्यामध्ये हे पारंपरिक पीक होतं आणि आता याची लागवड कमी झाली. आता लागवड कमी व्हायचं मुख्य कारण काय आहे? अर्थात शेतकऱ्याला ज्याची शेती फायदेशीर होते तोच तो शेती करणार. जवस लागवड फायदेची होत नाही म्हटल्यानंतर त्याने ते पीक सोडून दिलं. आणि दुसरं मला वाटतं की खरीपमध्ये काही भागामध्ये, चंद्रपूर भागामध्ये मला वाटते खरीपला पेरणी न होता डायरेक्ट रबीलाच व्हायची आणि त्याच्यामध्ये जवस लावायचे. आता सोयाबीन आल्यामुळं पूर्ण खरीप सोयाबीन खाली आला आणि त्याच्यामुळे धान किंवा ह्याच्या कपाशीनंतर जवस घेता येत नाही आणि म्हणून ही काही कारणं आहेत. परंतु याच्या पाठीमागचं थोडा उद्देश बरेचसे लोक कमी आहेत त्या हॉलमध्ये, पण काय हरकत नाही. तर याच्या पाठीमागची जी उद्देश या कार्यशाळेत ठेवायचा असा आहे की विदर्भाचं हे प्रामुख्यानं रबीतलं महत्वाचं पीक आहे आणि ते नामशेष व्हायला लागले. मी तुम्हाला सांगतो पारंपरिक शेती आता आपल्याला परवडत नाही आणि पारंपरिक शेतीत जर आपण त्याच पद्धतीने गुंतलो तर नक्कीच शेती फायद्याची होणार नाही आणि त्याच्यातून उन्हाची उन्नती होणार नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी धान, प्रत्येक वर्षी सोयाबीन संपला, पेरा, कापा, आलेलं धान्य विका, जेवढं मिळेल त्यात आपलं गुजराण करा, ह्याने काय होणार नाही. तर आपल्याला शेती फायद्याची होण्यासाठी काय गरज आहे? आपल्याकडे डेअरी पाहिजे, पोल्ट्री पाहिजे, गोट पाहिजे आणि बरोबर शेती म्हणजे त्याला पावसाळा, उन्हाळा किंवा पाण्याची उपलब्धता याच्यावर शेती अवलंबून न राहता दुसऱ्या गोष्टी एकत्रितपणे जर केल्या आपण तर शेती नक्कीच फायदेशीर आहे. वास्तविक विदर्भामध्ये जमीन, पाणी इतकं चांगलं असल्यामुळे इथं तशी काही उणीव नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये वातावरणाचा होणारा बदल, अनियमित पाऊस आणि अनियमित मार्केटचे भाव आणि कशाची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये उदासीनता झालेली आहे आणि मुख्य प्रामुख्याने तो इतका मेहनत करून माल पिकवतो त्याला त्याची किंमत मिळत नाही आणि त्याच्या मालाची किंमत तो ठरवू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत तरी पण आपण आशा न सोडता आपण ह्या मार्गातला पर्याय काय आहे तर विदर्भामध्ये पाहिलं तर कपाशी, संत्रा नेहमी बोललं जातं, पण जवस सुद्धा इतकं महत्वाचं पीक आहे. तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या तर विश्वास नाही बसणार. समजा आता इथे 40,000 एकर लिहिलेले आपण, म्हणजे 1 लाख एकर झाला. 1 लाख एकर मध्ये जर विदर्भात जवस लावलं, ऐका मी काय म्हणतो, आणि याचं पूर्णपणे मूल्यवर्धन केलं
1 लाख हेक्टरचं समजा 1 लाख टन जवस येईल. त्याचं जर मूल्यवर्धन केलं तर किती पैसा जनरेट होईल? साधारणतः 15,000 कोटी. म्हणजे मी कॅल्क्युलेट करून कमी सांगितलेलं आहे. 20,000 कोटी पण होऊ शकतात. 15,000 कोटी रुपयाचं प्रत्येक वर्षाला टर्नओव्हर होऊ शकतो. मग असं काय जवस पिकामध्ये आपण इतके वर्ष दुर्लक्ष का केलं? तीच कपासी, तोच संत्रा, तेच सोयाबीन, याच्याकडे सगळ्या दृष्टीने पाहावं लागतं. आणि तुम्ही बघा वरती ओळ लिहिलेली आहे. महात्मा गांधींना त्या काळामध्ये वर्ध्याला ज्यावेळी इथे महात्मा गांधी होते त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बाबा जवस जर रोज उपयोग केला तर तुम्ही आरोग्याला फार फायदेशीर आहे. आता हे केव्हा 1940 मध्ये 30 मध्ये ते बोलले होते. त्याला शास्त्रीय आधार असा काही नव्हता. शास्त्रीय आधार गेल्या 20-25 वर्षात झालेला आहे. परंतु पौराणिक काळापासून आपल्या पूर्वजांना याचा उपयोग माहिती होता. त्याचं कारण त्यांना माहीत नव्हतं. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. तर ह्या काही कारणामुळे जवसाकडे दुर्लक्ष झालं. आता मला सांगा, विदर्भामध्ये जर वर्षाला जर 15,000 कोटी रुपयाचं उत्पन्न देणारं जर पीक पूर्वी 2.5 लाख हेक्टर विदर्भात होतं, आता मी 40,000 सांगतोय तुम्हाला. 15,000 कोटीचं उत्पादन, याच्यातून काय होईल बघा. याच्यातून शेतकऱ्याला फायदा, शेतकऱ्याच्या शेतीवर निघणारं रोजगार आणि त्याच्यापासून औषधी वनस्पती, याच्यापासून औषधी आपण तयार करतो, त्याच्यापासून आरोग्याला होणारे फायदे आणि त्याच्यापासून शहरामध्ये निर्माण होणारे उद्योग. आता मुलं जेव्हा शिकतात, कोणी BCom होतं, इंजिनिअरिंग होतं, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, पण नोकऱ्याच भेटत नाही. नोकऱ्या आणायच्या कुठून? नोकऱ्या निर्माण कराव्या लागतात. तर नोकऱ्या निर्माण करण्यासाठी शेती हा एक उत्तम साधन आहे. परंतु ते नुसतं शेती, पारंपरिक शेतीतून उद्योग होत नाही. ज्याला इनोव्हेशन नेहमी इंग्रजीत वापरलं जातं, नाविन्यपूर्ण शेती, असं जर काही तंत्रज्ञान असेल तर खरोखरीच आपल्याला 15,000 कोटी रुपये निर्माण करता येतात 100%. तुम्हाला काहीतरी इथून मोठे मोठे वाक्य सांगून भ्रमित करण्याचा उद्देश नाही आहे. अभ्यासानंतर, प्रयोगानंतर, केल्यानंतरचे हे वास्तव आहे. आणि म्हणून गेले 2015 पासून मी या हॉलमध्ये प्रेझेंट करतोय आणि हे शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न आहे. आणि हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. अर्थात पटल्याशिवाय आणि त्यांना स्वतः त्या मालाची किंमत, त्यांना पैसे भेटल्याशिवाय कोणी पुढे येणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करून राहिलो. आता याच्यानंतर मग काय करायला पाहिजे? नेहमी बोललं जातं, आपले आदरणीय पंतप्रधान साहेब पण म्हणतात की व्हॅल्यू ॲडिशन. जिथं कापूस पिकतो तिथं कापसापासून ते कपड्यापर्यंत, फॅशनपासून फॅब्रिकपर्यंत, हे सगळं त्याच ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे. आता कापूस पिकतो विदर्भामध्ये आणि याचा जास्तीत जास्त हातमाग कुठे आहेत? पश्चिम महाराष्ट्र, इचलकरंजीला आहेत. माहिती आहे ना सर्वांना? म्हणून त्याला काही जुने लोक म्हणायचे मँचेस्टर. आता हे मँचेस्टर कुणी केलं? लांबट साहेब. कापूस पिकतो विदर्भात आणि सगळा त्याचा फायदा त्या इचलकरंजीमध्ये जिकडे तिकडे पाहावे तर ते तुमचे स्पिनिंग मिल्स आहेत. मला वाटते 125 वर्षापूर्वी तिथले घोरपडे फॅमिली, त्या फॅमिलीचा मी एक मेंबर आहे. 125 वर्षापूर्वी घोरपडे फॅमिली, हे जे विणणारे लोक आहेत ना, त्यांना महाराष्ट्रातून इकडून तिकडून बोलवून त्यांना वसवलं, हातमाग आणून दिले, इंग्लंडवरून आणले आणि काम सुरू केलं. म्हणून ते झालं. मला वाटतं लांबट साहेब मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, पण हे सुरू करणारी आमची फॅमिली होती. सांगायचा उद्देश असा, कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे. मग विदर्भामध्ये का झालं नाही?
आपण केलं नाही. तर म्हणून जे मोदी साहेब म्हणतात ते बरोबर आहे. कॉटनपासून फॅब्रिकपर्यंत आपण इथं आलं पाहिजे. त्याला मूल्यवर्धन म्हणतो आपण. प्रत्येक द्राक्षामध्ये मूल्यवर्धन होतं, कपाशीमध्ये होतं, संत्र्यात होतं, पण संत्र्यात नाशवंत असल्यामुळे होत नाही. द्राक्षाचं बघा तुम्ही, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिकला काढली त्यांनी. आज त्यांचं 300 कोटीचं वर्षाचं भाग वाढवलं आहे. 300 कोटी तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनीच काढलं. मग आपल्याकडे कपाशी आहे, जवस आहे, हे 15,000 कोटी फक्त 1 लाख हेक्टरमध्ये का होऊ शकत नाही? तर तुम्हा लोकांना याचं ज्ञान होण्यासाठी, माहिती होण्यासाठी जे तंत्रज्ञान गेल्या 15 वर्षामध्ये भारतात, 15 ते 20 वर्षामध्ये जे भारतात निर्माण झालं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यावी, हा त्याचा एक उद्देश आहे. जवस कसं लावायचं, कसं उत्पन्न काढायचं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर याच्यात काय काय गोष्टी प्रामुख्याने आहेत बघा. मूल्यवर्धन साखळीमध्ये उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे. अहो, शेतकऱ्याला चांगला भाव द्या, शेतकरी खूप चांगलं उत्पादन करतो. जवसाचं आपल्याच विदर्भामध्ये बेवापूर तहसीलमध्ये म्हणा, उंबोळणा तिकडे चंद्रपूर भागामध्ये म्हणा, शेतकऱ्यांनी एकरी 8 क्विंटल काढलेला आहे. म्हणजे हेक्टरी झाला 2 टन 20 क्विंटल. 5,000 रुपये कमीत कमी भाव, 1 लाख रुपये झाले. त्याच्यापासून निघणारं धसकट जे आपण जाळून टाकतो, त्याच्यापासून 40,000 रुपयाचं ते धसकट निघतं. आणि त्याच्यापासून जो धागा निघतो तो जर काढला तर 1,000 रुपये किलोने विकला जातो. मग शेती अशा तऱ्हेने जर केली तर नुकसानाची होईल का? होणार नाही. परंतु आपल्याला ह्या मार्गाने जावं लागेल. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि गव्हर्नमेंट या तिघांनी मिळून जर सहकार्य केलं, त्यातला एक जरी कोणी मागं पडला तर पुढे होणे नाही. शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे. सरकार थोडं थोडं महाराष्ट्रात प्रयत्न करतं, जेवढं व्हावं तेवढं नाही. आणि अनुदान देऊन शेतकऱ्याची कधी भलं झालेलं नाही. सुरुवातीला एक काहीतरी मदत म्हणून ठीक आहे, पण अनुदानावर आपण शेती करत असो तर आपली शेती टिकणारी नाही. जर उत्पादन आणि उत्पादकता, आता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं मुख्य कार्य काय आहे की त्या पिकाची अतिशय चांगली जात निर्माण करणे. तर ती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने PKVNL 260 नावाची जात निर्माण केलेली आहे. त्याचं बियाणं उपलब्ध होत नाही. का होत नाही? कारण शेतकरीच लावत नाही. मग निर्माण करणार कोण? बियाणे महामंडळ. कारण त्याच्याकडे मागणी नाही तर ते बियाणे का निर्माण करते, हा एक प्रश्न पूर्वी होता. त्याच्यामुळे व्हरायटी काढून काही फायदा नाही. त्याचं बियाण्याचं निर्मित होणं गरजेचं आहे. ते लावल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता बाजारभाव तुम्ही बघा, MSP सरकार डिक्लेअर करतं, मिनिमम सपोर्ट प्राइस. त्या प्राइसनी खरेदी होतच नाही हो, बरं का. जर त्या प्राइसनी जर खरेदी झाली तर चांगली गोष्ट आहे. बंधन नाही आहे कोणावर, त्यांनीच खरेदी करावं. आता जवसाला सपोर्ट प्राइस नाही आहे, बाकीच्या पिकांना आहे, पण त्या हिशोबाने त्याचं ती खरेदी होणं गरजेचं आहे. आणि खरेदीमध्ये व्यापारी असल्यामुळे ते आपल्याला जे जो ठरवतील तो भाव शेतकऱ्याला मिळतो, आणि तो शेतकऱ्याला परवडत नाही. कारण लेबर कॉस्ट वाढली, खताचे दर वाढले, बरंचसं लेबर मिळत सुद्धा नाही. अशा याच्यामध्ये त्याला योग्य बाजारभाव जर नाही मिळाला तर त्याला शेती परवडत नाही. आता बाजारभाव जरी डिक्लेअर केला सरकारने तर त्याला शाश्वत खरेदी, बघा शाश्वत खरेदी, खात्रीशीर खरेदी होली झालीच पाहिजे. आपण काय करतो, सोयाबीन तुम्हाला माहित नाही कोण खरेदी करणार आहे, तुम्ही लावता. माझं असं म्हणणं, खरेदी करणारा असेल तरच आपण लाव. जे विकलं जातं तेच पिकवावं, तर आपली शेती फायद्याची होईल. जर कोणी घेणार नसेल आणि तो भाव जर आपल्याला सांगत असेल तर कशाला करायचं? म्हणजे शाश्वत खरेदी होणं गरजेचं आहे. ती कशी करायची हा भाग वेगळा. मग सरकारने खरेदी करायची की प्रायव्हेट करायची, काय मध्य काढायचा, हा पॉलिसीचा भाग आहे. पण ही पॉलिसी करणं गरजेचं आहे. नुसतं MSP सांगून काही फायदा नाही आहे. तुम्हाला मी करडईचं उदाहरण देतो. करडई 11 लाख हेक्टर महाराष्ट्रात होती, आता 1 लाखाच्या खाली आली.
अहो त्याचा बाजारभाव MSP 3,000 रुपये 3,200 रुपये आणि खरेदी व्हायची व्यापारी 2700, 2500, 2700, 3,000 जास्तीत जास्त. आत्ता यावेळेलाच 5,000, 4,500, 5,000 दरम्यान केलेली आहे. पण खरेदी कोणाच्या हातात आहे? आणि म्हणून 10 लाख हेक्टर करडेचं पीक नामशेष झालं. म्हणजे रब्बीमध्ये एक तेलबिया प्रामुख्यानं चांगलं पीक ते आपण नामशेष केलं, कारण शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि कमीत कमी पाण्यावर हे पीक येतो ते सोडून दिलं शेतकऱ्यांनी. इथं आर्थिक कारण आहे. म्हणून हा शाश्वत खरेदीमध्ये हा उद्देश असला पाहिजे की तुम्हाला त्याचे योग्य बाजारभाव मिळालेच पाहिजे. जर होत नसेल, शेतकरी ठीक आहे ऐकेल, परंतु परवडत नसेल तर नाही शेती करणार. दुसरं, समजा ते सरकारने खरेदी केलं पूर्ण, आणि तुम्ही पहा कधी दिल्लीवरून पंजाबमध्ये जात असताना रेल्वेच्या दोन्ही बाजूला गव्हाचे कोठार आहेत, पण ओपनवरच आहे, आत सुद्धा नाही आहे. पाऊस येतो, ऊन येतं आणि त्याच्यावर फक्त ताडपदरी टाकलेली आहे. लाखो टन गहू आपला सडून जाते, सडतो आणि कंटिन्युअस तिथले रेल्वे लाईनला तुम्ही जाऊन पाहिलं, उंदराने सगळे खालचे पोते पोखरलेले असतात, काळा पडतो. तर शाश्वत खरेदी करून जर त्याचा असं होणार नसेल तर काही फायदा नाही ना हो. तर त्याचं मूल्यवर्धन होणं गरजेचं आहे. मूल्यवर्धन सगळ्याच पिकामध्ये होईल असं नाही. मूल्यवर्धन म्हणजे काय, त्याच्यातून जास्त पैसा निर्माण झाला पाहिजे असं तंत्रज्ञान हवं आणि ते शेतकऱ्याला वापरता आलं पाहिजे. काही त्यातलं तंत्रज्ञान काही इंडस्ट्रीच्या लोकांनी वापरावं आणि त्याचा समाजाला फायदा होईल असं. आता हे मूल्यवर्धन जी ही चेन आहे, ह्या चेन मधला एखादा जरी भाग डळमळीत राहिला किंवा नाही झाला तरी मूल्यवर्धन होणारच नाही. म्हणजे उदाहरणार्थ ही साखळी व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला उत्पादन चांगलं पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, बाजारभाव मिळाला पाहिजे, त्याच्यानंतर शाश्वत खरेदी हवी आणि त्याचं मूल्यवर्धन हवं. आता एक एक गोष्ट आपण आता पहिली त्याच्यामध्ये बघा, आता पहिली गरज काय शेतकऱ्याची, बियाणाची, उत्तम बियाणं. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की याचं बियाणे निर्मितीच होत नाही, बियाणे महामंडळ करत नाही, कारण शेतकऱ्यांची मागणी नाही, त्याच्यामुळे नाही तर त्यांना करायला काही अडचण नाही. आता बघा, एक जस्ट माहितीसाठी विदर्भाचं 1958 साली आपल्याकडे ही जात तयार केली होती, एक नागपूर कृषी महाविद्यालयामध्ये 1958ला C429. आता तुम्ही गेला तर शेतकऱ्यांकडे हे 90% शेतकऱ्यांकडे हेच बियाणं आहे, जे कुणी लावतात ते लावत नाही आता, पण ज्यांच्याकडे ती आहे. 1999ला अजून एक दुसरी जात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ काढली, NL97, म्हणजे नागपूर लिंची. हिचं सुद्धा जास्त काही उत्पादन नाही, शेतकऱ्याकडे बियाणं नाही. दुसरी व्हरायटी 2009 मध्ये PK 260, ही व्हरायटी मी डेव्हलप केली. आता ज्या वेळेला मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, आपल्याकडून चित्र असं होतं, जवसाचा एरिया कमी, बियाणाची उपलब्धता नाही, जवसाला भाव नाही, आणि आपल्या महाराष्ट्रासाठी जवळ संशोधन केंद्र नागपूर कृषी महाविद्यालयामध्ये आहे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदचं. त्या याच्यामध्ये मी प्रमुख शास्त्रज्ञ होतो आणि मला हे दिसलं की बाबा आता हे काही पीक टिकण्यासारखं नाही आहे, मग काहीतरी केलं पाहिजे. तर या निमित्ताने आम्ही जागतिक बँकेकडे या प्रपोजल दिला की विदर्भाची स्थिती, त्याचं पोटेन्शियल काय आहे, काय करता येऊ शकतं, शेतकऱ्यांचं लाईव्हलीहूड कसं सुधरेल, त्यांना काय फायदा होईल, अशा तऱ्हेनं. आणि हा एक 31 कोटीचा प्रोजेक्ट 2007 ते 2014 मध्ये विदर्भात आला. त्यातले 15 करोड रुपये जवसासाठी होते. आणि त्याच्यामध्ये येतं डॉक्टर लांबट साहेब आहेत, गजानन महाराज जवस उत्पादक गट
मला वाटते लेडीज चालल्या वापस, त्यांच्या फायद्याच्या गोष्टी बऱ्याचशा आहेत. ठीक आहे. ज्या सध्या लेडीज बसले त्यांनी जाऊ नका. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मी सांगतोय, आरोग्याच्या भविष्यासाठी. तर गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह डॉक्टर लांबट साहेबांचा हा चिखलापूरला आहे. हे एक आमचे पार्टनर होते या प्रोजेक्टमध्ये आणि प्रोजेक्ट 2014ला संपला. सध्या ते पार्टनर आहेत आणि त्यांनी गट शेती तर निर्माण केलेली आहे. तर या गट शेतीच्या माध्यमातून त्यांच्याकडे बियाणं निर्मितीचा कार्यक्रम आहे आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ बघा 3,500 ते 4,000 क्विंटल बियाणं निर्माण केलेलं आहे, की जे महाराष्ट्रात कोणाचकडे नाही आहे. आणि त्यांनी ते बियाणं महाराष्ट्रातल्या तुमचा मराठवाडा, विदर्भात, कर्नाटकामध्ये बियाण्याचं त्यांचं वाटप चालू आहे. आता जे शेतकरी जवस लावू इच्छितात त्यांच्यासाठी ही थोडक्यात माहिती आहे. सोयाबीन काढल्यानंतर तुम्ही जवस लावू शकता. नोव्हेंबरमध्ये शेवटपर्यंत किंवा डिसेंबरमध्ये लावू शकता, जसं सोयाबीन निघेल त्याप्रमाणे. बियाण्याचं प्रमाण 25 किलो पर हेक्टर, एकरी 10 किलो. आणि तिफरीने पेरायचं. खताची मात्रा इथं दिलेली आहे, म्हणजे 40 आणि 20. याला गंधक फार गरजेचं आहे, तेरासाठी कामाला येतो. आणि बागायत म्हणजे पाणी देऊन करणार असेल तर 60 आणि 30, 60 नत्र, 30 स्फुरद आणि 20 पालाश गंधक. आणि पाणी मी तुम्हाला म्हटलं पाण्याची फार आवश्यकता आहे पेराच्या वेळेला, फुलाच्या वेळेला आणि बोंड्या भरताना. जर ज्यांच्याकडे पाणी नसेल जवस लावू नका. कमी उत्पादन घेण्यात काही अर्थ नाही. मग ती शेतकी फायद्याची होत. मग चणा लावा, गहू लावा, तुमच्या इच्छेने. त्याच्यावर रोग किडी साधारणतः पडत नाही. फवारा जर करायचा असेल तर ते तुम्हाला निंबोळीचा अर्क आहे, फवारा करा. मिरी जाणे असं म्हणतात, 10% नुकसान होतं. वेळीच फवारणी केली तर ते नुकसान टाळता येतं. आणि तुम्हाला सांगितलं कोरडवाहूमध्ये 1 टन आणि बागायतीमध्ये 2 टन, म्हणजे 20 क्विंटल पर हेक्टर. आता बघा, पारंपरिक जवस पीक हे शास्त्रज्ञ लोक आलेले आहेत. हे पीक बघा शेतकऱ्यांनी फक्त पेरलेलं आहे. जे मॉइश्चर आहे त्याच्यावर, जे जमिनीत ओल आहे त्याच्यावर नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये. नंतर त्या शेतकऱ्यांनी तिकडे जास्त मेहनत घेतलेली नाही आहे. अशा तऱ्हेनं बरेचसे शेतकरी शेती करतात, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष. जसं तुम्ही सोयाबीन किंवा कपासी, ज्वारी, तूर याच्याकडे लक्ष, तसं याच्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणून ह्या वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टमध्ये काय केलं गेलं, सर्वे केला की शेतकऱ्यांकडे तेवढं साहेब गेल्या 25 वर्षापासून आम्ही जवसच लावलं नाही, आमच्याकडे तिफन नाही आहे. चला आपण काय केलं, शेतकऱ्यांना तिफनी घेऊन दिल्या. 1000 शेतकरी प्रोजेक्टमध्ये होते. ही तिफान फ्री, हे बियाणं फ्री. हे पेरल्यानंतर पहा याच्यात खाडी दिसत नाही. तर अशा तऱ्हेचं जस्ट तुम्ही जवसाचं पीक बघा. हे डॉक्टर लांबट साहेब आहेत, डॉक्टर पराते साहेब आहेत. हे पीक आहे 260. हे जवस असं येतं बघा. चांगलं उत्पन्न केलं तर असं येतं. कारण तुम्ही मिरी जाता वगैरे म्हणता, पण हे पहा जवस. हे पहा, हे आमराईमध्ये किती चांगलं पीक आहे. या प्रोजेक्टचा 7 वर्ष प्रोजेक्ट राहिला. आता दुसरं मला वाटते गडकरी साहेबांनी कालच भाषण दिलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांनी ऊस लावून राजकारण केलं आणि ते पुढे आले. बरोबर आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडत नाही बरं का. सगळ्यात जास्त कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी, इकडे सांगली जिल्हा, पुणे, नगर पण कोरडवाहू जिल्हा, पण तिथं जास्तीत जास्त ऊसाचे कारखाने. आणि आता ऊस लावण्याबद्दल नाही आहे, पण ऊसामध्ये दुबार पीक जर घेतलं आपण, तर ह्या बघा, ह्या 2 ओळीच्या या ऊसाच्या मधली ओळ आहे आणि मधल्या ओळीमध्ये तुम्हाला दिसेल जवस लावलेला आहे.
साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला ऊसाला जे काय तुम्ही पाणी देता, खत देता, ते सगळं त्याचा फायदा त्याला होतो. म्हणजे तुम्हाला ऊसाचा पूर्ण खर्च निघून जातो जवसाच्या याच्यामध्ये. म्हणजे नुसतं जवस लावण्यापेक्षा हा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा. हे नगर जिल्ह्यातलं पीक आहे. म्हणजे मग काय होतं की तुम्हाला जवसाचाही फायदा मिळतो आणि ऊसाचाही फायदा मिळतो. आता आम्ही 7 वर्ष प्रयोग केल्यानंतर काय दिसलं याच्यामध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये हे शेतकऱ्याला 7,000 रुपये फायदा होतो. तो जिरायतमध्ये साधारणतः बघा 28 ते 30,000 रुपये आणि बागायतीमध्ये 60 ते 70,000 रुपये. हा फक्त याचा खर्च आहे. कशाचा? बियाण्याचा. आता तुम्ही दसकड जर काढलं, नुसतं दसकड विकत घ्यायचं, विकत कोणाला तर द्यायचं, तरी नाही म्हटलं तर हेक्टरी 10 ते 15,000 रुपये, 10 ते 20,000 रुपये हेक्टरी तुम्हाला तसे मिळतात. तर असा 7 वर्ष प्रयोग आपण केला आणि शेतकऱ्यांना आपण 7 वर्ष बियाणं, खत, पेरणी मशीन, विहीर खोदून देणे, पाईपलाईन देणे, जवळ बाजार भावापेक्षा 5% जास्त भावाने खरेदी करणे. पण जेव्हा आमचा प्रोजेक्ट संपला त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर आमचे शेतकरी बंधू म्हणाले, साहेब 7 वर्ष तुम्ही आम्हाला आता सगळं फुकट दिलं, आता देत नाही तर आता आम्ही जवळच लावत. लांबट साहेब आहेत, विचारत त्या शेतकऱ्यांकडे हे पेरणीचं मशीन आहे, विहिरी खोदून दिल्या, पाईपलाईन दिल्या, फवारणी मशीन दिली, सगळं दिलं, खरेदी केली. मला सांगा, हा एक पायलट प्रोजेक्ट होता वर्ल्ड बँकेचा. आता याच्यामध्ये या मूल्यवर्धन साखळीमध्ये तुम्ही जर नाही म्हणत असाल तर मग कोण काय करणार? सरकारी काय करू शकत नाही, शास्त्रज्ञ काय करू शकत नाही. तुमचा सहभाग पाहिजे. आता सहभाग कसा करायचा मी तुम्हाला सांगतो ना. आता मूल्यवर्धन जवसामध्ये काय होणार आहे? जवसामध्ये असं काय आहे की जगामध्ये दुसऱ्या पिकामध्ये नाही. या 3 गोष्टी अशा आहेत की जगामध्ये कुठल्याच पिकामध्ये नाही. म्हणून काय केलेलं आहे बघा, निसर्गानं जेवढी पिकं निर्माण केली आहेत प्रत्येकामध्ये युनिक काही ना काहीतरी आहे. म्हणून तर सगळं लावत चला. अर्थात शेतीचं लँड होल्डिंग कमी झालेलं आहे, तो भाग कमी. घरात 4 भाऊ, पूर्वी 100-200 एकरवाले आता 5-10 एकरवर आलेले आहेत. त्याच्यामुळे शेती आता करायचं तर काय करायची, प्लॅनिंग काय करायचं हाही प्रश्न आहे. शेती विभागली गेली भावाभावात, नोकऱ्या मिळाल्या, शहरात गेले, शेती तशीच राहिली. आता 3 गोष्टी जवसामध्ये आहे. पहिलं म्हणजे ओमेगा-3. हा तेलाच असतो, हा फॅटी ॲसिड आहे. हे मानवाचं शरीर ओमेगा बनवत नाही आणि हे आपल्याला पाहिजे. खाल्लं नाही तर चालतं. तुम्ही म्हणाल आम्ही तर खाल्लं नाही, आम्हाला काय झालं, आम्ही चांगले आहोत, चांगली गोष्ट आहे. पण नसेल तर काय होतं मी सांगतो तुम्हाला. दुसरं SDG. हे जवसाच्या टरफलामध्ये असतं. जगामध्ये हे एवढं कुठल्याच पिकात नाही आहे. 800 पट. आता हे काय आहे? आता जिकडे तिकडे तुम्हाला ऐकायला मिळतं बघा, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. एवढं तर ऐकता. हे कॅन्सरसाठी रोकथाम करतो. तुम्ही म्हणाला मी तोंडी सांगून राहिलो का? नाही. याच्यावर प्रयोगशाळेमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये कॅन्सर पेशंट स्टडी करून त्याच्यातून काढलेलं हे कन्क्लुजन आहे. याने कॅन्सरचं वाढ जी होती ती थांबते. कॅन्सर बरा होत नाही, ती वाढ थांबते. एकदा वाढ थांबली की शरीरभर कॅन्सर पसरत नाही. योग्य वेळी ट्रीटमेंट दिली तर हा फायदेशीर ठरतो. म्हणजे कॅन्सर होऊ देत नाही. आता ओमेगा-3 जर तुम्ही सुरुवातीपासून खाल्ला तो तुम्हाला कॅन्सर होऊ देत नाही. तिसरं जवसाचा धागा. हे धसकट आहे ना, हे काय करतो? आता जवस लावणारे शेतकरी आहेत किती आहेत मला माहित नाही. जरा हात वर करा, जवस कोण लावतं का? हे दोघे तिघे लावतात. पाठीमागे तुम्ही लावता? कुठलं का?
भंडारा जिल्हा. ठीक आहे. बघा हेच आहे ते. आता तो दसकट तर जनावर खात नाही कुटार म्हणून, जसं सोयाबीनचं तुमचं तुरीचं खात. ह्याच्यामध्ये काय होतं, फायबर जास्त असल्यामुळे खाता येत नाही. हे आपण जाळून टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि याचं लवकर खत पण होत नाही. याच्यापासून काय काय बनतं, तुमच्या खिशात ज्या नोटा आहेत त्याचा कागद बनतो. हा कागद आपल्या भारतात बनत नाही हो. आणि हे दसकट भारतामध्ये आपण किती जाळतो माहिती आहे का? 20 लाख टन. 20 लाख टन हा जवसाचा दसकट आपण जाळून टाकतो. 20 लाख टनामधून 20% आपला धागा निघतो. म्हणजे किती होत त्याला बघा, साधारणतः 2 लाख टन एवढा तुम्हाला तो फायबर मिळेल. आता तुम्ही म्हणलं आम्ही थोडंच काम करणार आहे, तुम्ही नाही करायचं. मी काय म्हटलं, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि सरकार किंवा इंडस्ट्री. आता हा एकट्या मुंबईमध्ये जे काही टेक्स्टाईल मिल आहेत मोठ्या मोठ्या, त्या 5,000 कोटीचं परदेशातून तयार धागा बोलवतात. त्याचा दर काय माहिती आहे, 1 किलोला 1,000. आणि घेणारं कोण आहे, याच्यातलं 70% आपली मिलिटरी घेते. म्हणजे बघा, आपण याच्यापासून जर पेपर बनवला, आपण तो धागा बनवला, तर हे आपली फॉरेन एक्सचेंज वाचला ना, इथेही जॉब तयार होतात. नोकऱ्या कशा निर्माण होतील, नोकऱ्या निर्माण कराव्या लागतात. निर्माण करण्यासाठी काय पाहिजे, आपल्याकडे तंत्रज्ञान पाहिजे. ते कसं पाहिजे, नवीन पाहिजे, नाविन्यपूर्ण, इनोव्हेशन. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता बरेचसे एज्युकेटेड शेतकरी म्हणून मला दिसतात इथे. ॲपल कंपनी आहे, तिचं टर्नओव्हर $1 ट्रिलियन आहे वर्षाला. आपल्या भारताचं मला वाटतं 2 ते 2.5 किंवा $3 ट्रिलियन आहे पूर्ण भारताचं. तर $1 ट्रिलियन एक कंपनी आणि आपण $3 ट्रिलियन. त्यांच्याकडे ना जमीन, ना पाऊस, पाणी, फक्त त्या ॲपलच्या तंत्रज्ञानाने जगभरामध्ये ॲपल पसरला आणि $1 ट्रिलियन त्यांचा व्यवसाय आहे. तर जर आपल्याकडे इनोव्हेशन असेल, तंत्रज्ञान असेल आणि त्याला इंडस्ट्रीमध्ये जर कन्व्हर्ट केलं आणि त्याचं व्यवस्थित जर मार्केटिंग केलं,